हातकणंगले तालुक्यातील मौजे नागाव येथे मेंढपाळ राहुल आत्माराम हराळे आणि सुधाकर सुभाष पुजारी यांच्या सुमारे 250 मेंढ्यांचा कळप खतासाठी अनिल बाबूराव पाटील यांच्या गट क्रमांक 140 मधील शेतात मागील आठवड्यापासून ठेवण्यात आला होता। शनिवारी दिनांक 14 मार्च रोजी सायंकाळी 6 ते 7च्या सुमारास कोल्हा सदृश वन्य प्राण्यांच्या कळपाने जाळीत ठेवलेल्या कोकरांवर अचानक हल्ला चढवला। या हल्ल्यात 3 कोकरांचा मृत्यू झाला, 4 कोकरं गंभीर जखमी झाली तर 2 कोकरं बेपत्ता असल्याचे समोर आले आहे। घटनेची माहिती मिळताच शिवाजी सदाशिव रानगे यांनी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना कळवली। त्यानंतर संजय वाघमोडे यांनी वन विभाग आणि पशुसंवर्धन विभागाला माहिती देऊन तातडीने पंचनामा करण्याची मागणी केली आहे। वनरक्षक प्रदीप जोशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। त्यानंतर वनपाल कुलदीप कांबळे आणि वनरक्षक प्रदीप जोशी यांनी घटनास्थळी उपस्थित राहून पंचनामा केला। पशुवैद्यकीय दवाखाना हेरले येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर प्रवीण नाईक यांनी मृत कोकरांचे शवविच्छेदन केलं। या घटनेमुळे मेंढपाळाचे सुमारे 75,000 रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, तसेच वन विभागाने या भागात योग्य बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। घटनास्थळी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, मेंढपाळ सुधाकर पुजारी, आत्माराम हराळे, शिवाजी रानगे, सुरेश हराळे, निखिल हराळे यासह अन्य मेंढपाळ उपस्थित होते।